शिवप्रेरणा महिला रहिवासी मंडळ ट्रस्ट ही संस्था मुंबई PMG कॉलनी मानखुर्द येथे गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे। या संस्थेचे संस्थापक नंदकुमार पांचाळ आणि अध्यक्षा सोनिकेता पांचाळ ह्या आहेत। या उभयतांची कामाची प्रेरणा घेऊन अनेक स्त्री पुरुष सभासद या संस्थेमध्ये कार्यरत आहेत। आपल्या समाजातील गरीब, होतकरू, आजारांनी ग्रासलेल्या, विविध समस्यांनी पीडित असलेल्या लोकांना मदतीचा हात देणं हा संस्थेचा मूळ उद्देश आहे। शिवप्रेरणा महिला रहिवासी मंडळ ट्रस्ट ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर आहे। तसंच संस्थेला शासनाकडून 12AA आणि ATG ही प्रमाणपत्रही प्राप्त झाली आहेत। संस्थेचा चोख कारभार आणि चांगलं काम बघून शासनानं विदेशी मुद्रा देणगी स्वीकारण्यासाठी FCAR प्रमाणपत्र ही संस्थेला दिलं आहे। शिवप्रेरणा सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी टाटा हॉस्पिटल येथे रुग्णांना आर्थिक मदत केली जाते। त्याचबरोबर त्यांना खेळणी आणि खाऊचं वाटपही करण्यात येतं। तसंच रक्तदान शिबिरही घेण्यात येतं। टाटा रुग्णालयाकडून त्याचं प्रमाणपत्रही संस्थेला देण्यात आलं आहे। अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्याबरोबर काम करताना शिवप्रेरणा ट्रस्टनं सिंधुताईंच्या ट्रस्टला आर्थिक मदत करून हातभार लावलाय। त्याचं प्रमाणपत्रही शिवप्रेरणा ट्रस्टला देण्यात आलं आहे। शिव म्हणजे महादेव आणि त्याची उमा, तुम्ही उमा बनून आलात का माझ्यापर्यंत, आणि या शिवानी तुम्हाला इथपर्यंत पाठवले का धडपडत। तुम्ही थकू नका, वाकू नका, झुकू नका, जगायला शिका। तुम्ही जे योगदान दिलं, तुम्ही जी मदत आणली, अडचणीच्या काळात आणली बेटा, कारण आता शाळा कॉलेज माझ्या लेकरांचे सुरू होतात, पुस्तके घे, वह्या घे, सगळे घे, पण हे सगळं मी उधार घेते, वेळेवर पैसा नसतो, शाळा वेळेवर सुरू होतात, नंतर मग सगळे मागणारे दारात येऊन उभे राहतात। अशा वेळेस तुम्ही मदतीला आलात की ज्यावेळेस मला खरी गरज होती। शिवप्रेरणा ट्रस्टच्या वतीनं ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हातेरी गावात मोफत मेडिकल कॅम्प, औषध वाटप आणि धान्य वाटपाचा कार्यक्रमही राबवण्यात आला। तसंच मुरबाड येथे स्त्रियांना कपडे वाटपाचा कार्यक्रमही यशस्वीरित्या राबवण्यात आला। संस्थेच्या या कामाबद्दल गावातर्फे त्यांना आभारपत्रही देण्यात आलंय। मुंबईतील सेंट हार्ट रोड येथे महिला वृद्धाश्रमात जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेनं कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबईतील JJ रुग्णालयाचे शिवप्रेरणा संस्थेचे कायम जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे, कारण संस्थेनं JJ रुग्णालयातील रुग्णांना नेहमीच आर्थिक मदत, इक्विपमेंट मदत, मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिर घेऊन मदत केली आहे। विशेष म्हणजे JJ रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांचं मार्गदर्शन आणि कौतुकाची थाप संस्थेला मिळते। याबाबतचे आभारपत्र रुग्णालयाकडून संस्थेला प्राप्त झाले आहे। सुरुवातीला निकिता पांचाळ आणि त्यांच्याबरोबरची सर्व मंडळी आली आणि त्यांनी इथे 1 लाख रुपयाचा चेक दिला। त्याचबरोबर मग त्यांनी ECG मशीन आहे किंवा इथे लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आम्हाला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जेजरकुनला दिल्या। त्याचबरोबर आत्ताच त्यांनी 4 लाखाचे पुन्हा चेक आमच्या रुग्णालयात दिलेले आहेत आणि आत्ता त्यांनी काही नेत्रदानाचे फॉर्म देत आणि ते 1000 फॉर्म म्हणजे नेत्रदान ही सर्व संघटना करणार आहे। मला असं वाटतं की समाजामध्ये की अशा प्रकारची रुग्णसेवा करणारी किंवा समाजसेवा करणारी ही शिवप्रेमी महिला संघटना आहे। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण शेवटी ते रुग्णासाठी, त्यांच्या रुग्णसेवेसाठी किंवा गरिबासाठी सगळं काम करतायत आणि आज त्याची फार नितांत गरज आहे। निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल होतो। अशाच एका प्रसंगात बीड जिल्ह्यातील हरिश्चंद्र पिंपरी गावात गारपीट झाल्यानं या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। अशा वेळेस शिवप्रेरणा संस्थेनं लोकवर्गणीतून शेतकऱ्यांना 2,80,000ची मदत केली। समाजात दुर्लक्षित झालेल्या देवदासी आणि तृतीयपंथीयांसाठी शिवप्रेरणा संस्था कोणताही भेदभाव न ठेवता काम करते। याच अनुषंगानं मानखुर्द येथे देवदासी आणि तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार मेळावा घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यात आला। आपल्या डोळ्यांनी आपण हे सुंदर जग पाहू शकतो, मात्र
जन्मताच अंधत्व असणाऱ्यांचं काय, ज्यांची दृष्टी गेली आहे अशा लोकांचं काय? संस्थेच्या वतीनं अंबरनाथ येथे एका कार्यक्रमात अंधत्व आलेल्या नागरिकांना कुकरचं वाटप करण्यात आलं. तसंच वरळी नॅब येथे चष्मे आणि काठ्या वाटून गरजूंना आर्थिक मदत करण्यात आली. त्याचं आभारपत्रही संस्थेला प्राप्त झालं आहे. मुंबईतील ग्रँड रोड येथील बालबालांच्या मुलांसाठी आणि कामाठीपुरा येथील देह विक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. त्याचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. मुंबई येथील जे रुग्णालयामध्ये रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शिवप्रेरणा महिला संस्थेतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये आपल्या घरापासून दूर असणारे रुग्ण आपल्या घरी रक्षाबंधनाला जाऊ शकत नाहीत. अशा वेळेस शिवप्रेरणा संस्थेतर्फे सर्व महिला सदस्यांनी रुग्णांना राखी बांधून आणि फळ वाटप करून रक्षाबंधन सण साजरा केला. शिवप्रेरणा महिला संस्था या लोकांनी इथे येऊन वॉर्ड नंबर 30मध्ये येऊन रक्षाबंधनचा कार्यक्रम केला. ते खूप चांगलं वाटलं. असं वाटलं की एक बहीण आली आणि वॉर्डमध्ये असून असा कार्यक्रम होते म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मला खूप बरं वाटलं मला. 15 ऑगस्ट वेगळेपणानं साजरा करण्याची आपली जी परंपरा आहे ती शिवप्रेरणा महिला ट्रस्टनं जपली आहे. 15 ऑगस्ट रोजी शिवप्रेरणा महिला संस्थेच्या ऑफिसमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगळ्या पद्धतीनं 15 ऑगस्ट सण साजरा केला गेला. त्यामध्ये कॅन्सर आणि TB तसंच ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये जगण्याची नवीन उमेद जागी व्हावी यासाठी त्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षा निकेताताई पांचाळ यांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. तसंच यावेळेस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. प्रेरणा ट्रस्ट के साथ में जुड़ के मुझे काफ़ी साल हो गए हैं. उनके साथ में मिलके काफ़ी अच्छा अनुभव आया है काम करने का. यहाँ पर हम महिलाओं के साथ में भी सीनियर सिटीजन के साथ काम कर रहे हैं, विडो महिलाओं के साथ काम कर रहे हैं, लाइवलीहुड और अपना ये वुमेन एंटरप्रेन्योरशिप के साथ हम काम कर रहे हैं. ये सारे प्रोजेक्ट्स यहाँ पर चल रहे हैं. 2021 मध्ये जेव्हा चिपळूण इथं अतिवृष्टीमुळं पूर आला होता त्यावेळी सर्व शहर पाण्यास खाली गेलं होतं. अशा वेळेला शिवप्रेरणा संस्था येथील लोकांच्या मदतीसाठी धावून गेली आणि त्यावेळेला सर्व सभासदांनी मिळून 1 महिन्याचा रॅशन चिपळूण इथं 800 ते 1000 लोकांना वाटलं. त्यावेळेस संस्थेनं चिपळूण येथे केलेल्या या कार्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेचं कौतुक केलं. शिवप्रेरणा महिला मंडळ रहिवासी संघ मुंबई यांच्यामार्फत पूरग्रस्तांना मदत वाटप केली गेली. बिस्किट, पाण्याचे बॉटल, पीठ, तांदूळ, तेल, डाळ, साखर, चहापत्ती. आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या मंडळाचे आभारी आहोत. मानखुर्द गणेशनगर येथील झोपडपट्ट्या पालिकेनं कोणतीही पूर्वसूचना न देता भर पावसाळ्यात तोडल्या होत्या. त्यावेळी शिवप्रेरणा महिला संस्थेचे सभासद त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू, अन्नधान्य पुरवण्यात आलं. त्यांना आधार दिला. ऐन पावसामध्ये झोपडपट्ट्या का तोडल्या यासाठी महानगरपालिकेकडे झोपड्या पुन्हा उभारून देण्यासाठी किंवा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा संस्थेचा पाठपुरावा सुरूच आहे. तर काय वाटतं इथे उभं राहून बघा ना, एक 100-200 रुपये ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात आणि पावसामध्ये यांच्याकडे रोजगार नसतो. कुणी कार्पेंटर करतो, कुणी कड्या काम करतो, कुणी काहीतरी रस्त्यावर धंदा लावतो. पण जास्त पाऊस, वारा, वादळ आज 8 दिवस झाले असे उघड्यावर पडलेत. तुम्ही पाहताय तर ह्या प्रकारे एक माणूस तिला काळिंबा भासण्याचं काम झालेलं आहे. नक्कीच. म्हणून मला असं वाटतं की शासनाने, BMCने, सर्व उंच अधिकाऱ्याने योग्य तो एक विनंती करते की ह्यांचे जे काही 250 ते 300 घरं आहेत हे यांना इथेच पुनर्वसन करून कायम करावं आणि त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत. महाराष्ट्रभरात काम करीत असताना शिवप्रेरणा संस्थेनं आदिवासी बांधवांसाठी बरंच कार्य केलं आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील तलवाडा या आश्रमशाळेमध्ये आत्तापर्यंत संस्थेनं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बरंच कार्य केलंय. दरवर्षी जून महिन्यांपासून या कामाची सुरुवात होते. शाळा सुरू होण्याच्या वेळेस शिवप्रेरणा संस्था विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश, शैक्षणिक साहित्य पुरवते. तलवाडा येथील आश्रमशाळेसाठी शिवप्रेरणा संस्थेकडून मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य आश्रमशाळेतील मुलांसाठी दिला जातं. तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. या आश्रमशाळेत गरजेच्या वस्तूही संस्थेतर्फे दिल्या जातात. यामध्ये पंखे, भांडी, कपडे, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन, खेळाचं साहित्य आणि इतर गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात. या दिवाळीसाठी शिवप्रेरणा सामाजिक महिला संस्थेच्या सर्व सभासदांनी पालघर विक्रमगड येथील तलवाडा आश्रमशाळेला भेट दिली आणि या विद्यार्थ्यांना त्यांनी दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचं वाटप केलं. त्यासोबतच सर्व सभासदांनी अतिशय सुरक्षितरित्या आनंदाने या विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळेस अतिशय आनंदाचं वातावरण इथे होतं आणि सर्वांनीच अगदी आनंदाने दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 20 वर्षांमध्ये शिवप्रेरणा महिला ट्रस्ट महाराष्ट्रात समाज उपयोगी उपक्रम राबवून सतत कार्य करीत आहे आणि भविष्यात खूप सारी कामं करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मानखुर्द मंडाले येथील शासनाच्या मोकळ्या भूखंडाची मागणी करण्यात आली आहे. या जागेवर सर्वसामान्य लोकांसाठी रुग्णालय, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, निराधार महिलांसाठी वसतिगृह हे भविष्यातील प्रकल्प आहेत.